दादा 2 महिने झाले हे सामान आणि बॅग कोणतरी विसरून गेले. कुणाची आहे काय नाही माहित पण नाही. तो विसरून गेला तर विसरला पण असेल. तुम्हाला खोलू पण देत नाही. तर त्याचा नंबर सापडेल काहीतरी सापडेल काय. अरे दादा कसं आहे, कोणाचं पर्सनल वस्तू असतात, काय असतं, विसरून जरी गेलाय येईल तो, अजून महिन्याभराने येईल. आला की मग त्याचं त्याला सामान देऊ आपण. कोणाचं पर्सनल सामान खोलणं योग्य नाही. अरे त्याच्या लक्षात आला असतं तर तो कधीच आला असता रे. एवढं 2 महिने नसते राहिले. अरे येतील ते कस्टमर, मला त्यांचा चेहरा चांगला आठवतोय. जेव्हा ते येतील ना, मी त्यांना त्यांचं सामान देईन. तू ते ठेवून दे तिथं बरं आता. अरे तुझं ऐकत बसलो ना दादा, हे इथंच राहील आणि असंच कचरा वाढत राहील. बघतोच मी ना. ए बाबा, ते काम कर, ते पॅक कर सामान परत आणि ठेवून दे तिथे तिथं. ते कस्टमर आलं ना, त्याला देऊन टाकू. दादा अरे चेन अंगठी आणि कॅश मिळून कमीत कमी 1.5-2 लाखाचं सामान आहे. हे जर विकलं ना आपण, दुकानच नवीन होईल आपलं अख्खं. दादा लक्ष्मी चालून आली बघ, विचार कर. मला गाडी करायची. हा या ना.